आजी जुन्या काळात तुम्ही तसली मेहंदी काढत असाल ना, ते भिजत ठेवतात कात. नाही बाबा, हा अरे धर. पहिलं आम्ही काय करायचं, म्हणजे माहेरी शेतामध्ये झाड होतं. त्या झाडाच्या पाला तोडून आणायचा आणि त्या नाही हो माय त्या पराठावर शिवर वाटायचा, त्याच्यात काथा टाकायचा. मग बैल सांगू हा बांगडी ना काच, हा पण टाकायचा आम्ही. बांगडी काच लागणार नाही का मग? वाटून टाकायचा ना ग काच. बांगडी ना काच. पहिले पुरी मेहंदीला आहे ते लाल काच घालते नाही बाय, आम्ही घालू वाटाने आले आणि तो असा लेपाटा दिया. पण काच, ते काचेचं मी पहिल्यांदाच ऐकलं. ओ बाई, लहान होतो तेव्हा ग, आता नाही. ते आणि अशी मूठ वायायची, अशी मूठ वाहून द्यायची आणि फडके बांधून घ्यायचे रातभर. मग रातभर रंगायचे ते. रंगायची ती रातभर. फडके का बांधायचे? म्हणजे निघून ये असं तुषारमुळे असं. इथं पण लटकून जाणं. बांगडी फुटली हो बाई, गेली ग बाई माझी बांगडी. आता मला बांगडी करावं लागेल. काही नाही, यातली आपण एक काढू. नाही, इथं ठेवायला लागेल आपल्याला. आजीची बांगडी गेली. जाऊ दे ना मग. हा, मग हात बांधून ठेवायचे आणि ते काडी पिटीने काढायचं का तुम्ही? असं ते ठिपके ठिपके? नाही हो, ठिपके ठिपके नाही काढायचे. मग असं असं लावून द्यायचे ना आम्ही. एवढा गोळा जराचा असे टाकून द्यायचं आणि अशी एक हातावर करून घ्यायचं आणि अशी मूठ वाहून घ्यायची अंगोठा, आणखी असा वाहून घ्यायचा आणि फडके बांधून घ्यायचे. डिझाईन नाही काढायचं का तेव्हा? किती छान होतं सगळं जुन्या काळात. आणि तुमच्या वेळी लग्न पण 7 दिवस असायचं ना? नाही, 4 दिवस. 4 दिवस? 4 दिवस एवढे कोणते कार्यक्रम असायचे? म्हणजे हळद लावून द्यायची, सकाळी उठी लग्न करायचे, दुसरा दिवस बी आणखीन लावायचे आणि चौथा दिवस धुवून द्यायचे. असं करायचे ते. आवडली का आजी मेहंदी तुम्हाला? मग आता या आजीला काढूया.